रिमझिम पाऊस किती मनमोहक असतो ना. हवा हवासा वाटणारा हा पाऊस प्रत्येकाला वेगळा अनुभव देत असतो. तिला पावसात भिजायला आवडतं आणि त्याला पावसात भिजलेली ती. आज दिया आणि राज तिच्या घरी पूजेसाठी गेले होते. घरी येताना वाटेत दियाने खूप हट्ट केला म्हणून राज तिच्यासोबत डोंगरावर फिरायला गेला. तसा हा परिसर त्या दोघांसाठी नवीन नव्हता, पण पावसाळ्यात पहिल्यांदाच ती इथे आली होती. मोकळ्या डोंगरावर गवताचा हिरवागार शालो पसरला होता आणि मधून मधून वाहणारे दुधासारखे पांढरशुभ्र धबधबे त्या निसर्ग सौंदर्यात भर घालत होते. दिया, खूप छान वाटतंय की इथे. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू आणि मी इथे निवांत वेळ घालू. दियाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला राज दियाला म्हणाला. हो ना, मला तर हे सर्व एका स्वप्नासारखं वाटतं आहे. दिया त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडालेले होते. एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवत रोमॅन्टिक गप्पा मारत होते. व्हाईट कलरची गोल्डन बॉर्डर असलेली साडी तिने अगदीच चापून चुपून नेसली होती. त्यावर तिने कानात झुमके, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, हलकासा मेकअप करून केस मोकळे सोडले होते. दिया कमालीची सुंदर दिसत होती. राजने पण तिला मॅचिंग व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. राजने डोकं थोडं बाजूला केलं तसं त्याला साडीमधून दिसणारं तिचं उघडं पोट त्याच्या समोर आलं. मध्येच राजला खोडसाळपणा सुचला. त्याने बोलता बोलता हळूच तिच्या मऊ लुसलुशीत गोऱ्या गोऱ्या पोटावर ओठ टेकवले. त्याच्या गरम ओठांचा स्पर्श होताच तिने डोळे बंद केले. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष होऊनही त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात फुलपाखरे उडल्याची फिलिंग यायची. त्याचा प्रत्येक स्पर्श तिला मोहरून टाकायचा. काही वेळ त्याच्या ओठांचा स्पर्श अनुभवून झाल्यावर ती जरा भानावर आली. अहो, काय करताय हे? कुणीतरी बघेल ना. ती हळूच त्याच्या तोंड बाजूला करत म्हणाली. हो का? बघू दे, मी माझ्या बायकोवर प्रेम करतोय. राजही अगदी नशिला नजरेने तिच्याकडे पाहून म्हणाला आणि पुन्हा तिच्या पोटावर ओठ टेकवले. तेवढ्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. राज लगेच उठला. त्याने तिला उठण्यासाठी हात दिला, पण ती बसूनच पावसाच्या सरी अंगावर घेत होती. डोळे बंद करून दोन्ही हात पसरवून ती पावसाला आव्हान देत होती. रिमझिम पडणारा पाऊस जरा जोरात पडायला लागला. तसा राजने दियाला जबरदस्ती उठवलं आणि पावसापासून वाचण्यासाठी एका झाडाजवळ घेऊन जाऊ लागला. दिया त्याचा हात सोडवून पुन्हा पावसात भिजायला लागली. एव्हाना ती पावसात पूर्ण भिजली होती. पावसात भिजल्याने तिचं मूर्तिमंत सौंदर्य अजूनच सुंदर दिसत होतं. सफेद साडीमधील दिया भिजलेल्या अवस्थेत बघून अगदीच त्या राजला राहवलं नाही आणि तो देखील तिच्यासोबत भिजायला लागला. दोघेही सोबत भिजत पावसाचा आनंद घेत होते. 2 प्रेम करणारे जीव निसर्गाच्या सानिध्यात मोकळा वेळ घालवत होते. आता पाऊस कमी झाला होता. मनसोक्त भिजून झाल्यावर दोघेही जवळच्याच एका लहान धबधब्यापर्यंत गेली आणि तिथे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला लागले. डोंगर तिथे थोडंसं पाणी वाहत होतं, बाकी वाहून जात होतं. जवळजवळ कमरेच्या खालीच पाणी होतं आणि तिथे छोटे मोठे खडक पण होते. डोंगर भाग असल्यामुळे तिथे कोणीही खास करून येत जात नव्हतं. तेथील पाणीसुद्धा खूप स्वच्छ आणि कमीच होतं. पाण्यात दोघेही एकमेकांवर पाणी उडवत होते. तिला सेल्फी काढायचा मूड झाला, पण दोघांचेही मोबाईल काढतच होते. ती एकटक राजकडे पाहू लागली. व्हाईट शर्टमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. त्याची परफेक्ट बॉडी, जी त्याने जिममध्ये घाम गाळून बनवली होती, ती भिजलेल्या शर्टमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. त्याचे भिजून चेहऱ्यावर आलेले केस, त्यावरून पडणारं पाणी त्याला अजूनच हँडसम बनवत होतं. दियाची साडी तिच्या पूर्ण अंगाला चिपकली होती. तिचे ते मादक चढउतार राजला कंट्रोल सुटत चालला होता. त्याने लगेच तिला मिठीत घेतलं आणि धबधब्याखाली एका खडकावर उभा राहिला आणि वरून येणारं पाणी अंगावर पडत असताना त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या गरम ओठांचा स्पर्श तिला होता. तिने सुद्धा त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. दोघेही अदाशीपणे एकमेकांना किस करत होते. तिला श्वास घेणं कठीण व्हायला लागलं तसे त्याने तिचे ओठ सोडले. आपण कुठे आहोत हे लक्षात येताच तिने स्वतःला त्याच्या मिठीतून बाजूला केले. तसं पुन्हा त्याने तिला जवळ ओढलं. अहो, हे काय करत आहात तुम्ही? तुम्हाला काही वेळेचं भान आहे की नाही? कुठेही सुरू होता? लग्नाला 1 वर्ष झालंय. तुमचं रोमॅन्टिक वागणं अजून वाढतच चाललंय. आधी घरी जाऊया. आपल्याला जर कोणी अशा अवस्थेत पाहिलं तर काय बोलतील? ती राजला म्हणाली. अरे, मी काय केलं? मी तर फक्त माझ्या बायकोसोबत रोमॅन्स करत होतो. आणि बायकोसोबत रोमॅन्स करणं हा काही गुन्हा नाही, तो तिच्या ओठांवरून ओठ फिरवत मिश्किलपणे म्हणाला. खूप झालं तुमचं रोमॅन्स. मी तुम्हाला पूर्णच ओळखते. चला आता गप्प घरी, ती किंचित रागवल्याच्या सुरात त्याला म्हणाली. खरं तर तिला सुद्धा त्याच्या मिठीत विरघळून जायची खूप इच्छा होत होती, पण ते ज्या ठिकाणी होते तिथे तिला सुरक्षित वाटत नव्हतं.
त्यालासुद्धा आता ती हवी होती, म्हणून तो पण घरी जायला तयार झाला. दोघेही गाडीजवळ आले. त्याने गाडीची डिकी ओपन करून मोबाईल काढला आणि 2-3 सेल्फी आणि काही फोटो काढून पुन्हा मोबाईल आतमध्ये ठेवून दिला. त्याने गाडीवर बसून तिला मागे बसण्याचा इशारा केला. तशी ती पण बाईक स्टार्ट केली. गारगार वारा तिच्या अंगाला झोंबत होता, त्यामुळे तिने त्याला अजूनच घट्ट पकडले. ती अगदी त्याला बिलगून बसली. तिचा गरम स्पर्श जाणवताच घरी कधी पोचून तिला पूर्णपणे मिठीत घेतोय असं त्याला होऊ लागलं. काही वेळातच ते दोघे घरी पोचले. घरी येऊन बघतात तर घराला लॉक होतं. त्याने पप्पांना कॉल केला तेव्हा त्याला समजलं की आई पप्पा बाहेर आहेत आणि त्यांना यायला रात्र होईल. घराची चावी बाजूच्या वहिनींकडे आहे. तिने तिच्याकडे जाऊन चावी आणली आणि घरात जाऊन कपडे घेऊन ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. त्याने सुद्धा अंग पुसून कपडे बदलून घेतले. ती बेडरूममध्ये आली. पावसात भिजल्यामुळे दोघांना खूप भूक लागली होती, म्हणून तिने गरमागरम चहा आणला होता. सोबतच त्यांनी येताना समोसे आणले होते, ते पण प्लेटमध्ये घेऊन आली. दोघांनीही नाश्ता केला. तिने किचनमध्ये जाऊन भांडी घासायला लागली, पण तेवढ्यात त्याने तिला मागून मिठी मारली आणि तिच्या मानेवर तो ओठ फिरू लागला. त्याच्या या कृतीने ती पूर्ण ब्लँक झाली. तिची भांडी घासून झाली तशी त्याने तिला उचलून घेतली आणि तो बेडरूमकडे जाऊ लागला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही कथा जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कथेच्या पुढील भागातील नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.